अधिवेशनामध्ये दोन कट्टर विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। ते कट्टर विरोधक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून एकेकाळचे मित्र आहेत। सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात एकत्र प्रवेश केला। मराठी भाषा भवन संदर्भात विधान भवनात मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीला हे दोघेही एकत्र उपस्थित राहिले। यावेळेला दोघांमध्ये काही हास्य विनोद देखील झाले। मात्र दोघांच्या एकत्र झालेल्या या एंट्रीनं विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगलेली होती। ही विचारांची लढाई आहे, ही व्यक्तिची लढाई नाही आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरेजी भेटले काय, उद्धवजी भेटले काय, आम्ही सगळ्यांशी बोलतोच ना। आता सभागृहामध्ये आम्ही विचारांवर भांडतो, मुद्द्यांवर भांडतो। माननीय उद्धवजींनी जे हिंदुत्व सोडलंय त्या विचाराच्या विरोधात आहोत आम्ही। ते सोडायला नको होतं। बाळासाहेबांचं नाव खराब केलंय असं त्यांचेच लोक म्हणतात, ते करायला नको होतं। पण हा भाग विचारांचा, मुद्द्यांचा भाग वेगळा आणि व्यक्तिगत संबंधांचा भाग वेगळा। कारण व्यक्तिगत संबंध हे तर राहणारच। आणि मला एक आनंद आहे की 16 मध्ये जेव्हा या योजनेची सुरुवात केली तेव्हा या राज्यातले सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, उद्धवजी स्वतः आहे कार्यक्रमाला, उद्धवजी आले, माननीय शरद पवार साहेब स्वतः झाड लावायला गेले। नाही, झाडाला फळे यासाठी उद्धवजी मी अनेकदा व्यक्तिगत तुम्हाला भेटून सांगायचो की फळे येतील, पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं, आता त्याला काय करणार आहे। मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी या झाडाला कोणतं खत पाहिजे, तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं, त्याच्यामध्ये झाडाला फळ कशी येतील। मी एकदा नाही 3दा विनंती केली उद्धवजी। असं आहे, खतच होतं, फक्त ते निरमा पॉकेट मध्ये आलेलं तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड हे जो जागणारे होते ते टाकले। पण आताही काही बिघडलं नाही। उद्धवजी पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार करा। झाड वाढवायचं, झाड वाढवायचं, मी झाड वाढवायचं, आपला प्रश्न झाडांचा आहे।